बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येते। या प्रकरणातील आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अजूनही फरार आहे। त्याशिवाय देशमुख हत्या प्रकरणातील कळीचा मुद्दा ठरत असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याला CID कोठडी मिळाली आहे। आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला। संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे या दोघांमध्ये 36 फोन कॉल झाला असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले। संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते। अपहरण केल्यानंतर देशमुखांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। ही घटना समोर आल्यानंतर बीडसह राज्यात संतापाची लाट उसळली। सुरेश धस यांनी सांगितले की संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि अपहरण व हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाले होते। 35 कॉल धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटे यांना केले। संतोष देशमुखांच्या सुटकेवरून हे फोन कॉल करण्यात आले होते। विष्णू चाटे हा दरवेळी आता 20 मिनिटांत भाऊंना पाठवतो असं म्हणत राहिला, पण 36व्या कॉल नंतर विष्णू चाटे याने थेट संतोष देशमुखांचा मृतदेह पाठवला असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं। संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्या प्रकरणासह पवन ऊर्जा कंपनीकडून तब्बल 2 कोटींची खंडणी उकळण्याच्या प्रकरणात विष्णू चाटे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे। तिथे त्याची कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीत त्याने वाल्मिक कराडने आपल्या फोनवरून पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खंडणी संदर्भात बोलणी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर आली।